तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुकेश भाऊ अशा प्रकारे खाली खड्डे घालून त्यांचं झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ते या कामात एकदम मग्न आहे। त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं आलो आताच, पण त्यांचे सकाळपासून एकदम परिश्रम चालू आहेत आणि या भागामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे त्यांनी 30-40 झाडं लावण्याचं काम केलेलं आहे। हे गोकुळ तुपे त्यांचं तुमचं काय म्हणणं पर्यावरण दिनानिमित्त बोला। पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। प्रत्येकाने एक झाड लावू आणि एक झाड जगू असा संकल्प दरवर्षीसाठी पकडायला पाहिजे। आपल्या सर्व ग्रुपतर्फे आम्ही हा संकल्प राबवलेला आहे और आज आपला ग्रुपचं नाव सांगा। ग्रुपचं नाव विश्वगती मोटर मालक चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन या नावाने आपण एक 50 झाडांच्या वृक्षारोपण केलं आहे आणि ते जगवण्याचं पूर्ण संगोपन करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी सर्व एकदम छान गोष्ट आहे झाडं लावण्याची करण्यात येईल। असे झाडं लावण्याचा उपक्रम तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा। बोला रामेश्वर बाप्पा। आज पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पर्यावरण दिनानिमित्त एक ऑक्सिजन संवर्धन करणारे आणि व्यवस्थितरित्या झाडाची सावली देणारे असे करंजचे झाडं इथं 50 लावण्यात आलेले आहे आणि आपल्या संघटनेचे पूर्ण पदाधिकारी इथं येऊन सर्वांनी आपले श्रमदान केलेले आहे। तरी सर्व पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो मनापासून। जय हिंद। बोला मुकेश भाऊ। आज पर्यावरण दिनानिमित्त विश्वगती मोटर मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आपण तिसगाव चौकीला ते वृक्षारोपण केलेले आहे। आता सगळे बघू लागले दिवसेंदिवस तापमान वाढत चाललं, याच्यामुळे झाडं लावण्याची खूप आवश्यकता आहे आणि प्रत्येकाने किमान कमीत कमी दरवर्षी 1-2 झाडं पावसाळ्यात लावायलाच पाहिजे, कारण झाडांची खूप गरज आहे। कारण दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललं आहे, सगळ्या गोष्टी हे होतात। पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। ओके बोला सर। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे मोटर मालक संघटनेच्या वतीनं एक 50 झाडे लावण्याचा उपक्रम आपण हाती घेतला आणि ते सर्वांनी मिळून एक चांगलं छान कार्य केलं, सेवा केली, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। ओके बोला बाबा। आज जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे तिसगाव चौफुली येथे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि विश्वगती मोटर मालक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून यांनी श्रमदान केले व जागतिक तापमान एवढं वाढलेलं असताना आपणही काहीतरी झाडे लावण्याचा निर्णय घ्यावा असं संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे व झाडांना पाणी देणे, झाडे लावणे, विविध प्रकारची जी नैसर्गिक तापमानामध्ये तग धरणारी झाडे लावण्यात आली आहेत। तरी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हां साहेब तुमचा परिचय द्या आणि बोला। माझं नाव प्रदीप किसन माळी, राहणार बजाजनगर। मी व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर काम करत राहतो। समाजामध्ये आजच्या घडीला या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं असेल तर ऑक्सिजन होता आणि त्याचं महत्त्व लक्षात घेता तसेच येणाऱ्या पिढीच्या पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर नको असेल तर मात्र आज झाडं लावणं गरजेचं आहे। जन्मल्यानंतर सगळ्यात अगोदर त्या बाळाला सगळ्यात अगोदर ऑक्सिजन लागतो आणि तो ऑक्सिजन देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून हाती घेतलं पाहिजे।